प्रकल्प सुरू आहे, पण सध्या नियोजन भरपूर वाईट आहे. आणि आता सध्या शहापूरला जोपर्यंत बावली धरणाची योजना पूर्ण होत नाही, जोपर्यंत भातसाच्या पात्रातून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत त्या सुरू होत नाही, तोपर्यंत जिथे जिथं टंचाई आहे तिथं टँकरने पाणी पुरवठा जो आतापर्यंत केला जात होता तसाच ह्या वर्षी सुरू होईल. कुठेही अडचण येणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने जिल्हाधिकारी आणि शिवो घेतील. कारण हे शेवटी टंचाईचा आराखडा बनल्यानंतरच आपल्याला माहिती पडते कुठे काय कशा प्रकारची टंचाई, कुठे टँकर दिला पाहिजे, ही माहिती सगळी त्याच वेळेला आपल्याला अवगत असते. सर, एक वेगळा प्रश्न होता. आगामी लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि भिवंडी शहापूरसारख्या परिसरामध्ये जिजाऊ शैक्षणिक समाजी संस्थेचे निलेश सांबरे यांचं देखील नाव सध्या चर्चेमध्ये आहे. तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे पाहतात? ह्या देशामध्ये सध्या कोणाचं नाव नाही, फक्त एकच नरेंद्र मोदी, बाकी कोणाचं नाव नाही. या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून देशाचा इतका गौरव वाढवलेला आहे. मला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. आज पहिला दिवस आहे वर्षाचा, चांगला दिवस आहे. चांगलं काम करून चांगली कामं केली तर चांगलं असते. वाईट कामं करून चांगलं काम करून कोणी मोठा होत नसतो, बरोबर. मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ 32 ते 34 हजार कोटीची कामं मागच्या 10 वर्षात विकासाची केलेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून मी येण्याच्या पूर्वी जेवढी वर्ष झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ह्या माझ्या 10 वर्षात आलेला आहे. आणि तो सदृश स्वरूपात दिसतो. कामं दिसत नाही असं कोणी सांगत असेल तर त्याला मी चष्मा बदलायला सांगेन किंवा त्याला नेऊन दाखवीन. माझ्यासोबत कोणाची यायची तयारी असेल त्याला मी ते दाखवणार. दुसरा मुद्दा असा आहे, कसं बघता, ह्यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणून याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. आता तुम्ही बघता की इंडी गठबंधन झालेलं आहे. हे गठबंधन आताच एवढ्या त्यांच्या मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत. पण ह्या देशातल्या जनतेचा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्यासाठी देशाची जनता ही कटिबद्ध झालेली आहे. आणि ती कशामुळे झालेली आहे तर विकासाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेमध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा 400 जागा घेऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि NDAचं सरकार येईल याबाबतीत तिळमात्र शंका नाही. कारण मी मगाशी सांगितलं की आपल्याला विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे, तो सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे. आणि देशातल्या जनतेला हे माहीत आहे की मोदी है तो मुमकिन है. कुठलीही गोष्ट विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला साध्य करायची असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देशाच्या झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही की 2024ची जी निवडणूक लोकसभेची आहे ती मोदीजींच्या नेतृत्वात देशातली जनता 400पेक्षा जास्त जागा मोदीजींना देऊन पुन्हा एकदा त्यांना प्रधानमंत्री करतील याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये जागा वाटपाचं चर्चा कधी होणार झाली? मी त्याच्यासाठी सक्षम नाही आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचा. त्याच्यामुळे जागा कुठली कोणी लढवावी याचं सगळा जो अधिकार आहे ते आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे भारतीय जनता पक्षाचं, ते करतील. शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादा करतील. हे वरिष्ठ लोक त्याच्यासाठी सक्षम आहेत. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. डीप क्लीन मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कशा प्रकारची ही डीप क्लीन मोहीम असणार आणि साधारण किती दिवस चालणार आहे? हे डीप क्लीन मोहीम शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवण्याची संकल्पना आणली. आणि त्यांनी बऱ्याच अशा प्रतिष्ठित लोकांना देशातल्या नॉमिनेट केलं जेणेकरून तेही स्वच्छतेमध्ये उतरावे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतर लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यावा. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी डीप क्लीन ही योजना आणली. ही शहराचे जे स्ट्रीट आहेत जिथं कधीच कोणी पोचला नाही अशा ठिकाणच्या स्ट्रीट ह्या संपूर्णपणाने स्वच्छ करण्याची भूमिका राज्य सरकारच्या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली. निश्चितपणाने त्यालाच अनुषंगून देश पातळीवर हे अभियान राबवण्याची संकल्पना आहे. परंतु पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून ठाणे जिल्हाधिकारी आणि CO यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 431 पंचायतीमध्ये
पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया. मग कधी राबवूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक आपण करत असतो, म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण 1 जानेवारीला राबवूया. पण समोर असं आलं की नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात, 1 तारखेला परत येत नाही. मग आम्ही 3 तारखेला नेलं. 3 तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सर्व पक्षाचे लोक, सर्व प्रतिष्ठित नागरिक, जे राजकारणात नाही असेही समाजकारणात असलेले लोक, ह्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि सगळ्यांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन हे स्वच्छता अभियान आपल्यासाठी कसं उपयुक्त आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी. आणि मोदीजींनी आता जो संकल्प केला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण 2047मध्ये असू, 2047मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत म्हणून आपल्याला बघायला मिळेल, अशा प्रकारचा जो मोदीजींचा संकल्प आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आतापासून कामाला सुरुवात केलेली आहे. तो संकल्प आपल्याला सिद्धीस न्यायचा असेल तर गावाचा विकास होणंही गरजेचं आहे. म्हणून गावाचा विकास करताना गाव स्वच्छतेच्यासाठी परिपूर्ण झालं पाहिजे. आमच्या मंत्रालयाने 146 देश एकत्र येऊन युनायटेड नेशनमध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे 2015 ते 2030 या 15 वर्षामध्ये अचीव करण्याचा जो संकल्प केला त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये हे गोल कॉम्पॅक्ट करून 9 सतत विकास लक्ष्य हे आपण ठरवलेले आहेत. त्यापैकी एक हे स्वच्छता, स्वच्छ गाव आणि हरित गाव अशा प्रकारचा एक गोल आहे. हे 9 गोल जी पंचायत अचीव करेल ती पंचायत विकासाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण झाली असा त्याचा अर्थ होईल. माझ्या मंत्रालयाने याच्यासाठी 5 कोटीचा पुरस्कारही ठेवलेला आहे. जी देशामध्ये 1 नंबरची पंचायत येईल तिला 5 कोटीचा पुरस्कार आहे. असे वेगवेगळे असे 33 पुरस्कार माझ्या मंत्रालयाकडून 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस असतो केंद्र सरकारचा, त्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते किंवा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून प्रत्येक पंचायतीला स्पर्धेची सवय व्हावी आणि स्पर्धा करता करता आपला गाव स्वच्छ आणि सगळ्याच विकासाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण करण्यासाठी गावाने हिरिरीने त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून आम्ही ही आता स्वच्छता अभियानापासून सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने अजून 8 गोल जे आहेत ते अचीव करण्यासाठी ग्रामपंचायतींना मोटिवेशन देऊन ठाणे जिल्ह्यातल्या 431 पंचायती ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट परिपूर्ण करण्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.